नमस्कार, अपूर्वाच रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। ओल्या खोबऱ्याची चटणी बनवायला सोपी आणि झटपट होते। ही चटणी इडली, डोसा, अप्पे, उत्तप्पा, मेदूवडा याबरोबर सर्व केली जाते। ओल्या खोबऱ्याची चटणी कशी बनवायची ते पाहू, पण त्याआधी अपूर्वाच रेसिपी चॅनलला सबस्क्राइब करा। चटणीसाठीचे साहित्य पाहू। एक बाउल चिरलेलं ओलं खोबरं, 8 ते 9 लसूण पाकळी, छोटा तुकडा आलं, कोथिंबीर, पुदिना, 2 हिरवी मिरची। मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व घालून पाणी घालून छान बारीक करून घेऊ। अशा प्रमाणे बारीक करून घ्यायचं। चटणीमध्ये चवीनुसार मीठ घालायचं। छोटा चमचा साखर घालून छान मिक्स करून घेऊ। चटणीला तडका देऊ, त्यासाठी 2 चमचे तेल गरम करून घेऊ। तेल थोडं गरम झालं की 1 चमचा मोहरी घालू, 1 चमचा जिरे, जिरे मोहरी छान तडतडलं की कढीपत्ता आणि लाल सुकी मिरची घालून गॅस बंद करायचा। आणि चटणीवर हा तडका घालायचा। सर्व छान मिक्स करायचं। तयार आहे झटपट होणारी ओल्या खोबऱ्याची चटणी। नक्की बनवून पहा। थँक्स फॉर वॉचिंग अपूर्वाज रेसिपी चॅनल. प्लीज सबस्क्राइब.